नमस्कार मित्रांनो. आज चर्चा करूया भूगोलासंदर्भात. ठीक आहे. कारण की हा विषय खूप स्कोरिंग आहे आणि पूर्वपरीक्षेमध्ये हा तर म्हणजे बादशाह ठरू शकतो आपल्याला पास करण्यामध्ये. कारण की जवळजवळ या विषयावर जवळजवळ 13 ते 14 प्रश्न येतात. ठीक आहे. म्हणजे जवळजवळ 26 ते 28 मार्क एका या विषयावर मिळतात. ठीक आहे. आणि या विषयाचा अभ्याससुद्धा खूप स्पेसिफिक आहे. काही सिलेक्टेड असे रेफरन्स आहेत जे आपण व्यवस्थितरित्या जर केले तर आपल्याला इझिली यामध्ये मार्क्स मिळून जाऊ शकतात. ठीक आहे. म्हणजे हा एक किंग मेकर सब्जेक्ट आहे असं म्हणू शकतो. ठीक आहे. कारण की चुकण्याचे चान्सेस खूप कमी असतात या विषयामध्ये. तर बघा, असंच आपण आज आहे ना एका सोर्सबद्दल डिस्कस करणार आहे. म्हणजे हे जे काही विषय आहे तर याचे प्रश्न नेमकं कोणत्या सोर्समधून जास्त विचारले जातात. ठीक आहे. तर बघूयात आपण की कोणता सोर्स आहे तो. तर बघा, सोर्सचं नाव आहे फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जिओग्राफी. ठीक आहे. हे ते पुस्तक आहे 11वीचं NCERT. ठीक आहे. तर या पुस्तकामधून दरवर्षी किमान पूर्वपरीक्षेला 6 ते 7 प्रश्न विचारले जातात. बघा किती, 6 ते 7. आता 2019चा जर विचार केला, ठीक आहे, तर 2019च्या प्रिलिम्समध्ये 6 प्रश्न या पुस्तकामधील आहेत. ठीक आहे. किती, 6 प्रश्न. म्हणजे साईंदोनी 12 मार्क्स आपल्याला या एका पुस्तकामधून स्कोर होतात. ठीक आहे. आणि मेन्सचा जर विचार केला तर मेन्समध्ये जवळजवळ या पुस्तकामधून 10 प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. आता राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2019मध्ये कोणकोणते प्रश्न या पुस्तकामधून आलेत, आता मी ते तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे. आणि हे आजचं फक्त इंट्रोडक्टरी लेक्चर असेल. उद्यापासून आपण आहे ना हे जे काही पुस्तक आहे तर या पुस्तकाचं एक चॅप्टर ज्या ज्या महत्त्वाच्या कॉन्सेप्ट दिलेल्या आहेत प्रत्येक चॅप्टर्समध्ये तर त्या डिस्कस करूयात. म्हणजे हे पुस्तक आपण एकदम चांगल्या प्रकारे मराठीमध्ये समजून घेऊयात. ठीक आहे. तर बघा, कोणकोणते प्रश्न आलेले आहेत ते बघू आधी. बघा, हा एक प्रश्न आला होता 2019मध्ये की अल्बेडो ऑफ अर्थ संदर्भात. ठीक आहे. अल्बेडो ऑफ अर्थ संदर्भात या प्रश्नामध्ये असं सांगितलं होतं की 35% सोलार रेडिएशन, ठीक आहे, सूर्याकडून येणारी एनर्जी ही पृथ्वीचं वातावरण, ठीक आहे, आणि सरफेस तापवण्यास कुठल्याही प्रकारचा रोल प्ले करत नाही. ठीक आहे. त्याला अल्बेडो ऑफ अर्थ म्हटल्या जाते. हे एक वाक्य होतं जे वाक्य बरोबर आहे. आणि दुसरं एक वाक्य होतं बघा, हे जे काही वातावरण तापवण्यास मदत न करणारी सूर्याचे रेडिएशन्स आहेत ते अर्थपासून रिफ्लेक्ट होतात, बॅक रिफ्लेक्ट जातात. ठीक आहे. रिफ्लेक्ट बॅक होतात. तर ते शॉर्ट व्हेव्हच्या फॉर्ममध्ये रिफ्लेक्ट बॅक होतात. ठीक आहे. आणि बऱ्याच जणांचं इथं कन्फ्युजन होतं आहे की हे शॉर्ट व्हेव्ज नाही तर लॉंग व्हेव्ज आहेत. ठीक आहे. लॉंग व्हेव्ज आहेत. म्हणजे बऱ्याच जणांना आजही असंच वाटते की इथं लॉंग व्हेव्ज हा शब्द पाहिजे होता. ठीक आहे. पण हा जो प्रश्न आहे तो ॲज इट इज NCERTमधून आलेला आहे, जो मी तुम्हाला पुस्तक दाखविलेलं आहे सुरुवातीला. तर त्या पुस्तकामधील प्रश्न आहे आणि ते शॉर्ट व्हेव्ज इथं बरोबर आहे. बऱ्याच जणांनी यावर ऑब्जेक्शनसुद्धा पाठवले आहे. म्हणजे काय, तर ह्या प्रश्नाचे दोन्ही सेंटेन्स बरोबर आहेत. आता आपण या लेक्चरमध्ये जास्त डिस्कशन नाही करणार आहे. आपण फक्त हे बघणार आहे की कोणता प्रश्न कोणत्या पेजवरून आला या पुस्तकाच्या. ठीक आहे. तर बघा, हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न आलेला आहे 11वीच्या NCERTमधला. ठीक आहे. द रिफ्लेक्टेड अमाऊंट ऑफ रेडिएशन कॉल्ड ॲज अल्बेडो ऑफ अर्थ. ठीक आहे. आणि किती आहे ते, रफली 35 युनिट्स. बघितलं आपण प्रश्नामध्ये किती होते, 35%. ठीक आहे. आणि तुम्ही जर बघसाल तर जे काही 35 रिफ्लेक्टेड रेडिएशन आहे पाहिजे, शॉर्ट व्हेव्ज सोलार रेडिएशन. ठीक आहे. आणि हेच काय आहे तर रिफ्लेक्टेड अमाऊंट ऑफ रेडिएशन्स आहेत. ठीक आहे. म्हणजे सांगायचं काय तर या पेजवरून तो प्रश्न बनलेला आहे. ठीक आहे. जेव्हा आपण डिटेलमध्ये डिस्कस करू तेव्हा तुम्हाला समजून जाईल की नेमकं या पेजवर काय काय सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर बघा, तुम्हाला पहिल्या प्रश्नाचा सोर्स कळाला असेल. आता बघूयात दुसरा प्रश्न. ठीक आहे. बघा, हा प्रश्न तर ॲज इट इज वर्ड टू वर्ड या पुस्तकामधील आहे. ठीक आहे. काय प्रश्न आहे की व्हॉट आर द एव्हिडन्सेस फॉर इन द फेवर ऑफ कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी. ठीक आहे. कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरीच्या समर्थनार्थ कोणकोणते पुरावे प्रसिद्ध करण्यात आले होते. ठीक आहे. तर बघा, तुम्हाला मी आता दाखवतो की या पुस्तकामधील कोणत्या पानावर याचं उत्तर आहे. बघा, एकदा ऑप्शन बघून घ्या. जिग्सॉ फिट. ठीक आहे. इंग्लिशमध्ये वाचूया. जिग्सॉ फिट, फॉसिल इन डिफरंट एरियाज, ट्रान्सकरंट फॉल्ट आणि कन्व्हेक्शन इन मॅटर. ठीक आहे. आता बघूयात की कोणते सोर्स आहेत ते.
कोणते एव्हिडन्स आहेत बघा. ही कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी, ठीक आहे, आणि याचे एव्हिडन्सेस इन सपोर्ट ऑफ कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट. आणि पहिलाच एव्हिडन्स आहे द मॅचिंग ऑफ कॉन्टिनेंटल्स, ठीक आहे, द मॅचिंग ऑफ फेसेस ऑफ कॉन्टिनेंट्स, आणि यालाच म्हटलं जाते जिग सॉ फिट, ठीक आहे. म्हणजे जो पहिला ऑप्शन होता जिग सॉ फिट, तर तो बरोबर आहे, ठीक आहे. इथनं उचललेला आहे तो शब्द, ठीक आहे. नंतर आणखी बघा खाली काय दिलेलं आहे, रॉक ऑफ सेम एज अक्रॉस द ओशियन, ठीक आहे. रॉक ऑफ सेम एज अक्रॉस द ओशियन हा सुद्धा एक एव्हिडन्स होता, ठीक आहे. नंतर आपल्याला प्रश्नामध्ये जे काही ऑप्शन दिलं आहे तर त्यामध्ये बघा हे दिलेलं आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ फॉसिल्स, ठीक आहे. डिस्ट्रीब्युशन ऑफ फॉसिल म्हणजे काय, तर तो जो प्रश्न आहे तर हा प्रश्न 11वीच्या NCERT मधील 4थ्या चॅप्टरमध्ये आहे बघा, ॲज इट इज, ठीक आहे. याचं उत्तर A व C आहे, ठीक आहे. आताच बघितलं आपण जिग्सॉ फिट आणि फॉसिल इन डिफरंट एरियाज, ठीक आहे. आता बघा नेक्स्ट प्रश्न बघूयात, ठीक आहे. या आत्ताच बघितलं आपण की जिग्सॉ फिट वगैरे या चॅप्टरमधून तो प्रश्न आलेला आहे. आता बघा हा एक प्रश्न आला होता की इथं दिलेलं होतं आपल्याला एक्सट्रुन्सिव्ह इग्नियस रॉक, नंतर इंट्रन्सिव्ह इग्नियस रॉक, सेडिमेंटरी रॉक आणि मेटामॉर्फिक रॉक, आणि इकडे त्याच्या जोड्या लावायच्या होत्या, ठीक आहे. तर या पुस्तकामध्ये एक चॅप्टर आहे बघा, मिनरल संदर्भात एक चॅप्टर आहे. त्या चॅप्टरमध्ये बऱ्याच गोष्टी मिळतात यामधील, आणि एक ओल्कॅनो संदर्भात म्हणजे इंटरनल ॲक्टिव्हिटी अर्थच्या इंटरनल ज्या काही ॲक्टिव्हिटीज होतात होल्कॅनो वगैरे, तर त्या संदर्भात एक चॅप्टर आहे. तर त्यामध्ये आपल्याला याचा सोर्स मिळतो बघा. हे जे डाईक आहे डाईक, ठीक आहे, डाईक बघा इंट्रन्सिव्ह इग्नियस रॉक आहे, ठीक आहे. आणि बचं पर्याय क्रमांक 1 ऑप्शन असणारा एकच पर्याय आहे आपल्याकडे, पर्याय क्रमांक 2, म्हणजे याचं उत्तर 2 हे दिलेलं आहे आयोगाने, ठीक आहे. तर बघा आता याचा सोर्स दाखवतो मी तुम्हाला, नेमकं तो प्रश्न आला कुठून, ठीक आहे. बघा हा आहे ओल्कॅनिक लँडफॉर्म आणि इंट्रन्सिव्ह फॉर्म्स, ठीक आहे. इंट्रन्सिव्ह फॉर्म्स म्हणजे काय, तर आपल्या क्रस्टच्या आतमध्ये तयार होणारे, ठीक आहे. जेव्हा ओल्कॅनो वगैरे इरप्ट होतो तर तेव्हा जे काही लावारस निघतो तो अर्थ सरफेसवर येण्याआधीच तो काय होतो, तर समजा हा अर्थ सरफेस आहे आपला, तर यावर येण्याआधीच तो आतमध्येच काय होतो, तर असा फ्रीज होऊन जातो आणि त्यापासून काही खडक तयार होतात, ठीक आहे. तर हा तो प्रकार आहे बघा. आता जो काही डाईक आपल्याला दिलेला आहे ऑप्शनमध्ये, तर तो डाईक बघा तुम्हाला दाखवतो मी, पहा डाईक, ठीक आहे. आता या संदर्भात डिटेल दिलेला आहे पुस्तकामध्ये. जेव्हा आपण डिटेल हे पुस्तकामध्ये संदर्भात डिस्कस करू तेव्हा आपल्याला समजून जाईल की नेमकं कोणकोणते जे आहेत ते इंट्रन्सिव्ह फॉर्म आहेत. म्हणजे सांगायचं काय, तर तुम्हाला हा प्रश्न जो आहे हा प्रश्न या पेजवरून आलेला आहे 11वीच्या NCERT मधून, ठीक आहे. नंतर बघा आणखी आहे, ठीक आहे, काय आहे, तर खालील विधानांचे परीक्षण करा व योग्य पर्याय निवडायचं सांगितलेलं आहे. की पृथ्वीचा गाभा जो आहे तो निकेल आणि लोह यांच्यापासून बनलेला आहे. पृथ्वीचे कवच हे सिलिका, ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम यांच्यापासून बनलेले आहे, ठीक आहे. तर हा जो काही प्रश्न आहे तर हा प्रश्न बघा स्टेट बोर्ड, ठीक आहे, स्टेट बोर्डमध्ये सुद्धा तुम्हाला मिळेल याचे आन्सर. त्याचबरोबर हे जे काही मी तुम्हाला सुरुवातीला पुस्तक दाखवलं NCERT 11वीचं, तर यामध्ये सुद्धा तुम्हाला याचा आन्सर मिळेल. तर याचा आन्सर दाखवतो मी तुम्हाला लगेच. हे बघा इथं आहे, काय म्हणते, कोर, ठीक आहे. कोर म्हणजे काय, तर आपला गाभा पृथ्वीचा. इट्स समटाईम रेफर्ड ॲज अ निफेलियर बिकॉज इट हॅज, हे बाई दिलेलं आहे, द कोर इज मेड अप ऑफ व्हेरी हेवी मटेरियल मोस्टली कन्स्टिट्युएड निकेल अँड आयरन, ठीक आहे. म्हणजेच काय, तर कोर जे आहे तर हेवी मटेरियलपासून बनलेला असते ज्यामध्ये निकेल आणि आयरन असते, आणि तेच दिलेलं आहे प्रश्नामध्ये आपल्याला बघा की आंतरगाभा हा निकेल आणि लोहापासून बनलेला आहे. तर हे काय वाक्य बरोबर आहे, ठीक आहे. आणि दुसरं सुद्धा वाक्य बरोबर आहे. म्हणजेच काय, तर हा प्रश्न कुठून आलेला आहे, या पुस्तकाच्या पेज नंबर 26 वरून, ठीक आहे. आता बघा लँडफॉर्म संदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे लँडफॉर्म्स म्हणजे वाईंडच्या मार्फत कोणते लँडफॉर्म्स तयार होतात, ठीक आहे, कोणते डिपॉझिशनल आहेत, कोणते इरोजनल आहेत, नंतर वॉटर्सच्या मार्फत कोणते लँडफॉर्म्स तयार होतात, नंतर हिमनदी संदर्भात कोणते लँडफॉर्म आहे. तर त्या संदर्भात या पुस्तकामध्ये एक चॅप्टर दिलेला आहे बघा, आणि त्या चॅप्टरमध्ये सर्व लँडफॉर्म डिस्कस केलेले आहेत, ठीक आहे. मग आपल्याला एवढं तरी लक्षात असायला पाहिजे की कोणते लँडफॉर्म कशामार्फत तयार होतात.
आणि त्या चॅप्टरमध्ये पूर्ण लँडफॉर्म्स दिलेले आहेत हे, ठीक आहे. त्यामुळे हा प्रश्नसुद्धा त्याच ठिकाणून आलेला आहे. नंतरचा बघा हा एक प्रश्न की तेजोमिक परिकल्पना, उल्का उत्पत्ती परिकल्पना. आता मुळात हा प्रश्न रिपीट झालेला आहे, ठीक आहे. म्हणजे याच्या आधी सुद्धा हा प्रश्न विचारून झाला आहे. पण नेमका या प्रश्नाचा मूळ सोर्स काय आहे तर तुम्हाला दाखवतो मी की मूळ सोर्स कोणता आहे या प्रश्नाचा. बघा, तर या प्रश्नाचा सोर्स आहे 11वीच्या NCERTचं सेकंड चॅप्टर, ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला लिंक लागून जाते इथं की नेबुलर हायपोथेसिस, हे पाय लॅपलास रिवाइज द हायपोथेसिस ऑफ इमॅन्युअल कांट, ठीक आहे. इथं दिलेलं आहे यामध्ये. तर जेव्हा आपण हा पॅरेग्राफ पूर्ण व्यवस्थितरित्या वाचू तेव्हा आपल्याला वरील प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल, ठीक आहे. नंतर बघा, हां, अशा प्रकारे 6 प्रश्न मी तुम्हाला दाखवलेत आणि ते 6ही प्रश्न या एकाच पुस्तकामधून आलेले आहेत, ठीक आहे. तर जेव्हा आपण हे या पुस्तकाची सिरीज चालू करू, ठीक आहे. सिरीज म्हणजे काय तर आपण प्रत्येक चॅप्टर या पुस्तकामध्ये डिस्कस करणार आहोत. तर तेव्हा तुम्हाला एकदम डिटेल माहिती होईल की नेमकं काय काय दिलेलं आहे, ठीक आहे. तर उद्यापासून आपण किंवा परवापासून याची सिरीज चालू करूयात. धन्यवाद.